वाया घालता आपण पटकन रेसिपी पाहूया। इथे आपण झटपट होणारा पास्ता बनवणार आहोत, मुलांसाठी पौष्टिक एकदम हेल्दी। तर इथे लागणारं साहित्य, इथे मी मिक्स हर्ब्स घेतले आहे, टोमॅटो घेतला आहे, कांदा चिरून घेतलेला आहे बारीक, इथे कोथिंबीर घेतली, इथे हिरवा वाटाणे घेतले। आता थंडीमध्ये फारच वाटाणे येतात आणि मुलांना पास्त्यातून वगैरे असे पोटातून हिरवा वाटाणा जातो भरपूर, त्यामुळे वाटाणा हा भरपूर घ्यायचा आहे। इथे एक शिमला मिरची घेतलेली आहे, इथे मॅगी मसाला घेतला आहे मिक्सर आणि पास्ता। इथे मी पाणी उकळायला ठेवून त्यामध्ये पास्ता टाकलेला आहे आणि पास्ता असा बॉईल करून घ्यायचा आहे। यात तेल मीठ काहीच टाकलेलं नाही, फक्त पाण्यामध्ये मी बॉईल करून घेत आहे। आणि हा मी गव्हाचा पास्ता घेतलेला आहे, मुलांसाठी मोठ्यांसाठी एकदम पौष्टिक असतो। शक्यतो मैद्याच्या गोष्टी टाळा मुलांसाठी। तर चला पुढची रेसिपी पाहूया कशी बनवायची झटपट। पास्ता आता बॉईल झाला आहे, तो आपण एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचा आहे। इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतले आहे, त्यामध्ये आता मी कांदा टाकून घेत आहे। झटपट होतो पास्ता हा, मॅगी वगैरे खाऊ घालण्यापेक्षा मुलांना पास्ता पण असा पौष्टिक बनवून द्यायचा आहे। त्यामध्ये मी आता शिमला मिरची, हिरवे वाटाणे, कांदा, टोमॅटो सर्व एकत्र टाकून घेतलेला आहे। चांगल्यापैकी परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये मिक्स हर्ब जे आपण घेतलेले ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर मॅगी मसाला टाकून घ्यायचा आहे। आणि आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मॅगी मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मीठ हे आपण अंदाजीनुसारच टाकायचं आहे आपल्या।